या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरातमधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभू. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर मी त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. आपल्याकडे देशामध्ये आणि कुठल्याही राज्यामध्ये कंत्राटं देताना त्या व्यक्तीची जात पाहता येत नाही, त्याची भाषा पाहता येत नाही, त्याचा धर्म पाहता येत नाही, त्याची बिड कॅपॅसिटी किती आहे, त्याचं क्वालिफिकेशन काय आहे, कंपनी बघायची असते, कंपनीच्या मागे कोण आहे हे बघितलं जात नाही. मला या गोष्टीचं समाधान आहे की जे काही या ठिकाणी टेंडर दिले गेलेले आहेत हे अतिशय कॉम्पिटिशनने दिले आहेत.